आज तुम्ही स्त्री जातीची लाज राखलीत. वास्तविक ती पुरुषांना राखायला हवी होती. हो, पण काय हो, तुम्ही इथे कशा आलात? का मी आलेली आवडलं नाही? असं कसं? तरुण स्त्री कुणालाही आवडते. अर्जू चल ना रे, मला तुझ्याशी खूप बोलायचंय, खूप विचारायचंय. अहो पण इथे विचारा की. शी, हे काय ठिकाण आहे? चल ना रे अर्जू. अहो बघणार. अर्जू अर्जू असं रे काय? काय झालं? असं काय बघतोस फिरायला सारखं? चल ना फिरायला जाऊ. फिरायला? कुठं? चांदण्यात. चांदण्यात? इथं चांदण्यात फिरायची पद्धत नाही. का? यावेळी इथं फिरायला माणसं बाहेर पडत नाहीत. ते पहा. अहो अहो, इनामदार साहेब, तो कांबळे आलाय. कोण? कांबळे गुरुजी आलेत? होय. गुरुजी, तुमच्या आशीर्वादानं मिळालेलं हे यश. अरे अरे, हे इथं नाही ठेवायचं. ऑलिम्पिक सामन्यात तुला हे पदक मिळालं तर तू कसा दिसला असशील. डोळे भरून बघू देत लागलं. आज डोळ्याचं पारणं भेटलं अर्जुना. धन्य धन्य झालं. हे काय गुरुजी? माझा आशीर्वाद. बाबा, माझ्या गुरुजींना ही वागणूक? गुरुजी होते, आता नाहीत. गुरुजी, तुम्ही राजीनामा का दिला? बोल की रे कांबळ्या, त्वाण शिवलंय काय तुझं? अरे आता वय झालं. किती दिवस नोकरी करायची? शिवाय नवीन रक्तही आलं पाहिजेच की. विनाकारण कशाला अडवायची खुर्ची? आलं नवं सांगून वा चालत. का तांडावर आल्या गावाच्या पाऱ्यात? काय नयम बाबा, मगापासून हे महाडी महाडी काय चाललंय? मग काय म्हणायचं? हरिजन अस्पर्श. अरे काय बी म्हणलं तरी घाण काढणारी महारच ती. घाण काढतात म्हणून महार? मग आपल्या मुलाची घाण काढणारी आई, तिला का नाही महार म्हणत? आईचा मोठं फला देतोस का काय? या उकिड्यावरल्या माणसासनी कुणी ठेवला आम्हाला उकिड्यावर? थांबा गुरुजी, बोलू दे मला. आज पतूर लई अन्याय सहन केलाय मी. किती अन्याय सहन करायचा. अरे अर्जुना, हीर खुल्ली करायचं नाटक एक दिवस केलं. मंत्री गावातनं गेला आणि गावकऱ्यांनी बंदी केली. नदीवर येऊ देत नाही. पाणवठ्याला पाणी असते नसते लांबचा पल्ला. अरे डोळ्यातनं पाणी काढावं तेव्हा कुठं पिण्यापुरतं पाणी मिळतंय. मग कुठली धुणी भांडी आणि कुठल्या आंघोळी? छपराखाली पावळणीला भांडी ठेवायची. पावळणी खाली भांडी? होय. अरे एखादा वळीव कोसळला की पाणी भरतंय तेव्हा आम्ही आंघोळी करायच्या. तेव्हा आम्ही निर्मळ व्हायचं. अर्जुना अर्जुना, आम्हाला लाचार करतात ती ही माणसं. आम्हाला घाणीत ठेवतात ती ही माणसं. आम्हाला वाईट टाकतात ती ही माणसं. आणि आणि आम्हाला मारहाण करतात ती हीच माणसं. उर्वा, बघतोस काय? हात पाय करा, घे हाकून. अर्जुना, बाबा, अर्जुना अर्जुना, मी आलो ही चूक झाली. पुन्हा आमच्यासाठी काही करू नकोस. अरे जा, मेलास तर पाणी खायला कुणी येणार नाही. झोपडीच्या पावलनी खालची भांडी पाण्यानं भरली. चला या लवकर, बघा 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 बघा. गुरुजी, अहो काय आखरीच म्हणायचं हे? अरे सटवाजी, त्या मेघराजाला दया आली असेल बाबा. अगं गोजा, भांड्यावर टिपू सुद्धा पाणी पडलं नाही. वय, पाऊस काय जादून पडतो थोडात? आईला पण आवड बी उठलेला दिसत नाही. कुणी केलं चमत्कार म्हणायचं? काय देव धावला. हे शिकल्या माणसाने काय बरोबर बसलाय. आल्या गंगा घ्या पदार्थ. चला 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 चला. आता जायला या मारड्याने पाणी कुठून आणलं? आमची हिर बाटवली वाटतं. हिर बाटवली? अजा, माणसं घेऊन जा गुरुवा संघ. खुरपून काढ सगळ्यांना आणि दे सगळी भांडी ओतून.
पाणी कुठं आलं हे? अरे कुठलं म्हणजे आभाळातलं खोटं बोलतोस? गावातल्या हिरीचं पाणी रातोरात भरता व्हायला पण बोल. अरे त्या हिरीवर मारवाड्यातलं कुत्र बी जात नाही. मग नदी आली होती टेका चढून मारुणात व्हायला भैगे तेरडे. अरे ये पत्रावळे. हा काय जुलूम? तुम्ही पाणी चोरलंय हिरीचं. आमची विहीर बाजूली तुम्ही पुढे गेले नाही विहिरीवर. न पाणी कसं आलं भांड्यात? गुरुवा त्याशी नाहीच बोलणार. चला र थोडा डोस की एकेकाचे. हात माग घ्या. पाणी आम्ही भरलाय. अर्जुना तुम्ही केलं साहेब? होय. पर का? यांना विहिरीवर यायला बंदी केली म्हणून. असं किती दिवस चालणार हे? रोज रोज. अर्जुनराव तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही यात पडू नका. साऱ्याला जड जाईल समजला? अरे जा ठाऊक आहे. जातो का नाही? अरे पर हो घेऊन जा याला. अरे का थांबलात बाबांनो? सुरू करा आंघोळी. नाचा पाण्यात. काय ग बोला? एवढं सुपावानी काळीच घेऊन आलं. आम्हासाठी काल एवढं केलंस, मग त्या दिवशी इथं असं कसं आकृत घडलं बाबा? आकृत? होय, तू आलास आणि त्या मास्तरला तडा तडा बोललास. नवीन आहे बिचारी, लयची मला लागला असेल तिच्या. असं? होय, ही मनाची दुखणी लय वंगाळ असतात बाबा. पोटात ठेवू नये बघ. का आला? तुमचा राग अजून गेलेला दिसत नाही. हो, नाहीच केला. पण काय हो, माझ्या रागाचं तुम्हाला काय एवढं? आहे ना, म्हणूनच तर आलोय. कशाला? कशाला? मागे तुम्हाला नाही कळायचं का? तुम्ही शिक्षिका. बाराखड्या, पाढे, झडती, सगळं वृक्ष, निर्विकार, कशाचा परिणाम नाही. बसा. काय हो, काय पाहता? नाही, ती खुर्ची अशी कोपऱ्यात मुद्दाम ठेवले. का? मला तिचा राग आहे आणि आदरही. आदर? हो, जिने अशा एका विद्यार्थ्याला घडवलं की ज्याने आपल्या गावचं, देशाचं नाव साऱ्या जगभर केलं. आणि राग? तिने त्याच विद्यार्थ्याला बाई माणसाशी कसं बोलावं याची साधी रीतही शिकवली नाही. काही कळलं का? बाकी तुम्हाला नाही कळणार. का? तुम्ही कुस्तीगीर, जोर, बैठका, डावपेच, धोबी पछाड, शुद्ध पैलवान, दगड. आणि मला हिला वाईट वाटलंय, जीवा लागलाय. हा, तू सांगितलंच म्हणून आलो. काय घडलं? तू त्यांना इथे यायला का सांगितलं? तुमच्या चांगल्यासाठी. माझ्या चांगल्यासाठी? चांगलं वाईट माझं मी बघून घेईन. तुला का पंचायत? मला का पंचायत? आतड्याची माया लई चांडाळी. काय म्हणाली? आतड्याची माया माझ्यासाठी? तुझा माझा काय संबंध? संबंध? कोण लागून गेली तू माझी? कोण नाही. मग कशाला का त्याचा चोमडेपणा? चल चालतो इथून, निघ इथून. पुन्हा काय ठेवू नका तिथं. नका नका, पाया पडते मी तुमच्या. पण मला इथनं जायला सांगू नका. मला इथनं घालवून देऊ नका. पाया पडते मी तुमच्या. खुळाईपणा आहे माझं. त्यात आचऱ्याची माया, त्यात मायलेकीची ताटात तुमच्याकडे बघून डोळ्याची ताण पाकतीये माझी. एवढ्या सुखाला तरी मला पारक करू नका. पाया पडते मी तुमच्या. मला जायला सांगू नका. पाया पडते मी तुमच्या. मला जायला सांगू. बरं बरं, लाग कामाला. काय झालं ग गोदा? आणि हे काय सापाने फणफणतायत? एवढं राहिलेलंच पण मग हे तू बाईच म्हणते ना. तुम्ही काढू नका. तुम्ही काढू नका. तुमच्या हातात खराटा येऊ नये म्हणून तर जीवाचा आटापिटा केलाय. तुम्ही काढू नका. जीवाचा आटापिटा? देवा, काय बोलून बसलो मी? काही नाही, चुकून बोललो मी येड्यावानी. आला तू खराटा.
माझ्याबद्दल तुला एवढं का ग वाटतं? का ग तुझा जीव माझ्यासाठी इतका तडफडतो? तू मागच्या जन्मीची आई तर नाहीस ना माझी? मागल्या जन्मीची आणि ह्या जन्मीची. तिला भेटण्यासाठी तर जीव तडफडतो ग माझा. ती भेटली असती तर तिच्या कुशीत तोंड लपून आनंदाने रडले असते. तिच्या हाताने 2 घास सुखाने खाल्ले असते तर किती किती बरं वाटलं असतं ग गोजा. खरं आहे तुझं. माझं काळीच बी तुझ्या तोंडातून बोललं बघ. मला बी वाटतं आपल्या पोरीला आपल्या हाताने 2 घास भरवावं. आपल्या दोघींची दुःख सारखीच ग. तू पोरीला पारखी आणि मी आईला पारखी ग. असं डोळ्यात पाणी आणू नकोस माझी बाई. मी करून आणू का तुझ्यासाठी काही गोडधोड? खाशील का माझ्या हात? खाशील का? करून आणू? पण मी मारी नसलीस म्हणून काय झालं? तू आई आहेस. आईच्या मायेला जातपात कसली ग? मग करून आणू काही गोडधोड? खाणार ना माझ्या हातचं? खाणार ना? करून आणू काय? खरं सांगू पुरी, एवढ्यासाठी माझा जीव खुटमळला असता बघ. आता गौरीच्या सणाला पुरणाची पोळी करून आणली बघ तुझ्यासाठी.